नमस्कार मंडळी. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळालं की एका बाजूला सारंग जो आहे तो मरणाच्या दारात आहे आणि त्याचा जीव वाचवावा म्हणून काही लोक प्रार्थना करतायत. दुसऱ्या बाजूला काही लोकांचा थंड डोक्याने असा प्लॅन सुरू आहे की कशा पद्धतीने सारंगचा जीव जाईल. आजच्या भागात खंड्याला शुद्ध येते आणि तो ओवीच्या जन्माचं सर्वात मोठं सत्य भैरवी समोर उघड करतो, पण संपूर्ण सत्य सांगण्याआधी त्याचाच जीव जातो. इकडे सारंगच्या हाताची हालचाल सुरू होते, त्यामुळे सर्वांना आशा मिळते. तर दुसरीकडे भैरवीच्या हातात ओवीच्या रूपाने एक नवीन हत्यार लागतं. चला तर मग बघूया आजच्या भागात नेमकं काय काय घडलं. एपिसोडची सुरुवात होते भैरवी आणि मोनिकापासून. मोनिका अगदी मदतीच्या नावाखाली भैरवीच्या घरी पोहोचते. आता मोनिकाची एकच गोष्ट मान्य करावी लागेल. ही बाई कधीच सरळ कारणासाठी कोणाच्या घरी जात नाही. चेहऱ्यावरील काळजी, आवाजात गोडवा आणि डोक्यात असा प्लॅन की समोरच्याने 2 मिनिटं उशिरा समजून घेतलं तर त्याचा गेम संपला म्हणून समजा. भैरवी तिला विचारते, काय ग मोनिका, तू इकडे कशी काय आलीस? त्यावर मोनिका म्हणते, मी तर तुमचीच मदत करायला आली होते. मी ऐकलं की तुम्ही सारंगला भेटून आलात, त्याची अवस्था खूप खराब आहे ना? भैरवी सांगते की सारंगची अवस्था खरंच गंभीर आहे, पण लवकरच त्याला बरं वाटेल. आता इथे मोनिका ज्या पद्धतीने पुढचं बोलतीये ते ऐकून वाटतं या बाईकडे हृदय आहे की फक्त कॅल्क्युलेशन मशीन बसवली आहे. ती भैरवीला म्हणते, सारंगला बरं वाटायची गरज काय आहे? आता 8 वर्षांपूर्वी तुम्ही जे काम अपूर्ण ठेवलं होतं ते आता पूर्ण करू शकता. सारंग आणि सावलीला संपवायचं होतं ना? आता तुम्ही फक्त एक मूव्ह केला तरी सारंगचा जीव जाऊ शकतो आणि हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं ठरेल. म्हणजे माणूस हॉस्पिटलमध्ये जीवासाठी लढतोय आणि मोनिका त्याच्याकडे एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघतेय. हीच लोकांची ब्रुटल रियालिटी असते. दुसऱ्यांचं दुःख त्यांना दुःख वाटत नाही, त्या दुःखांमधून आपल्याला काय फायदा मिळू शकतो एवढंच त्यांना दिसतं. अशा लोकांच्या चेहऱ्यावर काळजी दिसते, पण त्यांच्या डोक्यात एक कॅल्क्युलेटर सुरू असतो. पण भैरवी सुद्धा काहीच कालची नाहीये. ती मोनिकाला सरळ सुनावते, तुला काय वाटतं मी मूर्ख आहे का? तू माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचं काम करून घेण्याचा प्रयत्न करतेस. मला तुझे डाव समजत नाहीस असं समजू नको. तुझं काम करण्यासाठी माझा वापर करू नकोस. इथे भैरवीची एक गोष्ट भारी वाटली. वाईट माणूस असला तरी दुसऱ्या वाईट माणसाची चाल त्याला फार पटकन कळते, कारण दोघांचा अभ्यासक्रम जवळजवळ एकच असतो. मोनिका लगेच आपला टोन बदलते. ती म्हणते, तसं काही नाही, मी तर खरंच तुमच्या चांगल्याचाच विचार करतेय. आता आयुष्यात जेव्हा कोणी वारंवार म्हणतं ना मी हे सगळं तुमच्या चांगल्यासाठी करते, तेव्हा आपल्याला चांगल्याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. कारण बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला तुमच्या चांगल्यापेक्षा स्वतःचं नुकसान कसं टाळायचं याची जास्त चिंता असते. इतक्यात घरातल्या खोलीमध्ये खंड्याला हळूहळू शब्द यायला लागतात. मॅक ते बघतो आणि डॉक्टरांना घेऊन बाहेर येतो. मोनिकाची नजर डॉक्टरांवर जाते आणि तिच्या मनात लगेच संशय निर्माण होतो. ती भैरवीला विचारते, तुमच्या घरी डॉक्टर कशासाठी आले आहेत? कोणी आजारी आहे का? तर भैरवी जी आहे ती तिला काही सांगत नाही. उलट ती म्हणते, तुझं काही घेणं देणं नाहीये, मला खूप काम आहे, तर तू आता निघू शकतेस. मोनिका तिथून बाहेर पडते, पण जाताना पुन्हा एकदा भैरवीच्या डोक्यात विष टाकून जाते. ती म्हणते, ठीक आहे, पण मी तुला जे सांगितलं आहे ना त्याचा तू एकदा शांतपणे विचार कर. फायदा शेवटी तुमचाच होईल. काही लोक घरातून निघून जातात, पण त्यांचे वाक्य मात्र खोलीतच राहतात. मोनिका त्या प्रकारची व्यक्ती आहे. मोनिका गेल्यानंतर मॅक लगेच भैरवीजवळ येतो आणि म्हणतो, मॅडम त्याला शुद्ध आली आहे. हे ऐकताच भैरवी आनंदाने खंड्याजवळ जाते. खंड्या डोळे उघडतो, पण त्याची अवस्था फारच गंभीर झालेली असते. तो जोर जोरात राजकुमार सर, राजकुमार सर असं म्हणतो. भैरवी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, हा बघ, राजकुमार इथेच आहे. तुला काय सांगायचं आहे ते सांग. 8 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? खंड्या तुटक तुटक शब्दांमध्ये बोलायला सुरुवात करतो. तो सांगतो, 8 वर्षांपूर्वी आम्ही सावलीच्या मुलीला गायब केलं होतं. भैरवी लगेच गोंधळते, कारण तिच्या माहितीनुसार सावलीला मुलगा आहे अबीर. ती खंड्याला म्हणते, तू विसरतोयस का? सावलीला मुलगा आहे अबीर. पण खंड्या तिला सांगतो, नाही, त्यावेळी सावलीला एक मुलगी सुद्धा झाली होती. तीच मुलगी आम्ही तिच्यापासून चोरली होती. आता इथे संपूर्ण कथा अक्षरशः उलटी फिरते. इतके दिवस ज्याला आपण सत्य समजत होतो त्याच्या मागे अजून एक जन्माचं रहस्य लपलेलं निघतं. आणि मालकामध्ये एक नियम असतो, ज्या मुलाचं किंवा मुलीचं खरं नातं सगळ्यांपासून लपवलेलं असतं ती व्यक्ती बहुतेक वेळा सगळ्यांच्याच डोळ्यासमोरच फिरत असते. भैरवी खंड्याला विचारते, त्या मुलीचं पुढे काय झालं? ती जिवंत आहे का? खंड्या सांगतो, ती मुलगी जिवंत आहे. हे ऐकताच भैरवी त्याला विचारते, तिचं नाव काय आहे? ती आता कुठे आहे? खंड्या मोठ्या कष्टाने बोलतो, तिचं नाव ओवी आहे. ओवीचं नाव ऐकताच भैरवीच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलतात.
तिच्यासाठी हा फक्त एक खुलासा नसतो, तिच्यासाठी हा पुढच्या खेळाचा पूर्ण नकाशा असतो. ती खंड्याला पुन्हा विचारते, पुढे काय झालं? मोनिकाचा याच्याशी काय संबंध आहे? खंड्या बोलण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, मोनिका मॅडम, मोनिका मॅडम. भैरवी त्याला वारंवार विचारते, काय केलं मोनिकाने? बोल ना, पुढे सांग. पण नेमकं संपूर्ण सत्य बाहेर येण्याआधीच खंड्याचा श्वास थांबतो. तो तिथेच आपला जीव सोडतो. हा प्रसंग खूप महत्वाचा होता. एखादा माणूस आयुष्यभर कितीही चुकीच्या गोष्टी करत असला तरी शेवटच्या क्षणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याच्या शब्दात जे वजन असतं ते वेगळंच असतं. पण आयुष्य आणि मालिकेची कथा दोन्ही कधी कधी इतकी निर्दयी असते की सत्य सांगणाऱ्या माणसाला एक वाक्य पूर्ण करण्यासाठी कधी वेळच मिळत नाही. भैरवी खंड्याला पुन्हा पुन्हा आवाज देते, खंड्या बोल ना, काय केलं मोनिकाने? डोळे उघड. पण तो काहीही रिस्पॉन्स देत नाही. मॅक भैरवीला सांगते, मॅडम त्याचा जीव गेला आहे, तो आता काहीच बोलणार नाही. भैरवी मात्र गंभीर विचारात पडते. ती स्वतःशीच म्हणते, मरणाच्या दारात असलेला माणूस खोटं बोलणार नाही. म्हणजे ओवी खरंच सारंग आणि सावलीची मुलगी आहे. आणि हे सत्य इतके वर्ष कोणालाच कसं कळलं नाही. तिच्या डोक्यात एकामागून एक प्रश्न सुरू होतात. ओवी त्या घरामध्ये कशी आली? सारंग आणि सावलीला तिच्या जन्माचं सत्य माहिती आहे का? की ते दोघे सुद्धा अजून अंधारातच आहेत? पण भैरवीच्या विचारांमध्ये माया किंवा प्रेम येण्याआधी फायदा येतो आणि हीच तिची सर्वात भीतीदायक बाजू आहे. दुसरीकडे सावली विठुरायासमोर उपवास करून बसलेली असते. सारंग पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत आपण काही खाणार नाही असा तिने हट्ट धरलेला असतो. जगन्नाथ तिच्या जवळ येतो आणि प्रेमाने म्हणतो, बाळा तू अजून किती वेळ उपाशी राहणार आहेस? विठ्ठरायाला असा पेचात धरू नकोस, थोडे तरी खाऊन घे. पण सावली ऐकायला तयार नसते. ती म्हणते, जोपर्यंत सारंगला पूर्णपणे बरं वाटणार नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. जगन्नाथ तिला समजावतो की सारंगच्या अपघातामध्ये तिचा काही दोष नाहीये. सारंग आणि बाकीचे लोक ओवीचा परफॉर्मन्स बघायला निघाले होते. सावलीला त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग ती स्वतःला दोषी का समजते? पण गिल्ट ही अशी गोष्ट असते ना, ती तर्काला दारातच थांबवते. मनाने एकदा स्वतःला दोषी ठरवलं की जगभराचे पुरावे आणले तरी त्या मनाला स्वतःची निर्दोषता पटत नाही. सावली म्हणते, काही असलं तरी जे झालं ते माझ्यामुळे झालं. जगन्नाथ तिला सांगतो, नाही बाळा, हे सगळं अभयच्या हट्टामुळे आणि त्यांना ओवीचं गाणं ऐकायचं होतं म्हणून झालं. यामुळे तुझा काही दोष नाहीये. तू तिलोत्तमाचं बोलणं मनाला लावून घेतलंस का? तू स्वतःला अपशकुनी समजतेस का? सावली त्याला नकार देते, पण तिच्या आवाजामधला तुटलेपणा स्पष्टपणे जाणवत असतो. तेव्हा जगन्नाथ तिच्या समोर एक खूप सरळ सत्य ठेवतो. तो म्हणतो, या सगळ्यातून एकच गोष्ट दिसतीये सावली, तू अजूनही सारंगवर प्रेम करतेयस. सावली काहीच बोलत नाही. पण कधी कधी गप्प राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. नाही म्हणायला शब्द लागतात, पण मनात प्रेम असेल तर शांतता सुद्धा खूप काही सांगून जाते. दुसरीकडे मोनिका घरी परतते आणि घाईघाईने पाणी प्यायला लागते. तिच्या मनात भैरवीच्या घरात पाहिलेला डॉक्टरांचा विचार सुरू असतो. तिला आठवत राहतं की त्या घरात खोलीमध्ये कोणीतरी बेडवर झोपलेलं होतं. आणि मग तिच्या मनात सर्वात मोठा संशय निर्माण होतो, तो माणूस खंड्या तर नसेल ना? इथून मोनिकाची खरी भीती सुरू होते. जर भैरवी आणि राजकुमारला खंड्या सापडला असेल तर डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट करत असतील आणि खंड्याला शुद्ध आली असेल तर तो सगळे सत्य सांगू शकतो. आणि मग सर्वात पहिल्यांदा कोण अडचणीत येणार? अर्थात मोनिका. ती स्वतःशीच म्हणते, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी त्याला त्या दिवशी खंड्याचा फोन अनलॉक करायला गेलेच नसते तर या सगळ्या गोष्टी घडल्याच नसता. माझ्यामुळेच राजकुमार आणि भैरवीच्या हातामध्ये आता पुरावे लागले आहेत. खरं पाहिलं तर चुकीचं काम करताना माणूस त्याच्या परिणामांचा विचार करत नाही. पण जेव्हा त्या चुकीचा पुरावा जिवंत होऊन बोलण्याच्या स्थितीत येतो तेव्हा त्या माणसाला नैतिकता नाही तर स्वतःचा जीव आठवतो. मोनिका स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, कदाचित मी उगाच ओव्हरथिंक करतेय, तो खंड्या नसेलही. पण तिचं मन शांत बसायला तयार नसतं. शेवटी ती ठरवते की पुन्हा भैरवीच्या घरी जायचं, तिचं पूर्ण घर शोधायचं आणि त्या खोलीमध्ये झोपलेला माणूस नेमका कोण होता हे जाणून घ्यायचं. आता ही बाई स्वतःचा संशय शांत करण्यासाठी एवढी मोठी रिस्क घेत आहे. म्हणजे तिच्या मनातली भीती आणि गिल्ट किती मोठी आहे याची कल्पना करा. दरम्यान भैरवी पुन्हा खंड्याजवळ उभी राहून विचार करत असते. खंड्याने सांगितलेलं सत्य तिला आता नीट समजू लागलेलं असतं. आता ओवी जर सारंग आणि सावलीची मुलगी असेल तर ती भैरवीसाठी सर्वात मोठं हत्यार ठरवू शकते. भैरवी स्वतःशीच म्हणते, सावलीने दुसरं लग्न केलं असलं तरी असं वाटत नाही, कारण तिचं सारंगवर ज्या प्रकारचं प्रेम होतं त्यानंतर ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करेल असं मला वाटत नाही. म्हणजे ओवी खरंच सारंग आणि सावलीची मुलगी असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर तिच्या डोक्यात पुढचा धोकादायक प्लॅन तयार होतो. ती म्हणते, ओवी ही सारंग आणि सावलीला पुन्हा एकत्र आणणारा दुवा आहे.
मग मी तिलाच मात्र माझा मोहरा बनवेल. तिचा वापर करून या दोघांना माझ्या मर्जीनुसार फिरवेल. किती विचित्र आहे ना? ज्या मुलीमुळे दोन तुटलेल्या माणसं पुन्हा एकत्र येऊ शकतात, त्याच मुलीचा वापर करून त्यांना कायमचं तोडण्याचा विचार भैरवी करतीये. कारण लोकांना दिसत नाही. त्यांना अशा लोकांना काही नाती दिसत नाही. त्यांना फक्त त्यांचा लेव्हरेज दिसतो, की म्हणजे ते त्यातून काय फायदा उचलू शकतात. मुलगी, आई, वडील, प्रेम आणि कुटुंब हे त्यांच्यासाठी भावना नसतात. ती फक्त योग्य वेळी वापरण्याची साधनं असतात. मॅक भैरवीला विचारतो, मॅडम आता खंड्याच्या मृतदेहाचं काय करायचं? त्याला कुठे पुरायचं की समुद्रात फेकून द्यायचं? पण भैरवी त्याला वेगळाच आदेश देते. ती म्हणते, नाही, त्याचा मृतदेह अशा ठिकाणी टाक जिथे तो लोकांना अगदी सहज सापडेल. म्हणजे पुरावा लपवायचा नाही, तो योग्य ठिकाणी ठेवून पुढच्या गोंधळाची लाट निर्माण करायची. भैरवीचा प्रत्येक निर्णय 2 पावलं पुढचा असतो आणि म्हणूनच ती इतकी धोकादायक आहे. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये तिलोत्तमा सारंगजवळ बसलेली असते. इतक्यात नर्स तिथे येते आणि सांगते, तुमचा पेशंट आता रिस्पॉन्स देत आहे, तुम्ही आत येऊ शकता. तिलोत्तमा, बबलू आणि बाकीचे लोक लगेच सारंगजवळ जातात. डॉक्टर सारंगला आवाज देतात, सारंग, तुला माझा आवाज येतोय का? सारंग, रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न कर. आणि तेवढ्यात सारंगच्या हातामध्ये थोडी हालचाल दिसते. डॉक्टर सांगतात की सारंग आता ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देऊ लागला आहे आणि लवकरच तो पूर्णपणे शुद्धीवर येण्याची शक्यता आहे. हे ऐकताच तिलोत्तमाला प्रचंड आनंद होतो. ती सारंगच्या जवळ बसते आणि म्हणते, सारंग बाळा, लवकर डोळे उघड, माझ्याशी बोल ना, आपण लवकरच आपल्या घरी जाऊ. आता बबलू सुद्धा त्याला आवाज देतो, सारंग दादा, सारंग दादा. पण सारंग अजून डोळे उघडत नाही. तरी सुद्धा त्याच्या हाताच्या त्या छोट्याशा हालचालीमुळे सारंगच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण होते. आयुष्यात कधी कधी मोठे चमत्कार सुरुवातीला छोट्याशा रिस्पॉन्सच्या रूपात येतात. डोळे उघडलेले नसतात म्हणून माणूस बोलत नसतो. पण एक बोट हलतं आणि बाहेर वाट पाहणाऱ्या लोकांच्या मनात पूर्ण भविष्य तयार होतं. बबलू बाहेर येतो. तेवढ्यात त्याला जगन्नाथचा फोन येतो. जगन्नाथ सारंगची विचारपूस करतो. तो म्हणतो, बबलू, सारंगची तब्येत कशी आहे? मला त्याची खूप काळजी वाटतेय. सावलीनंतर इकडे उपवास धरलाय, त्याने काही रिस्पॉन्स दिला का? बबलू आनंदाने सांगतो, सावली वहिनीच्या व्रताला फळ आले आहे. सारंगदादाने हाताची हालचाल केली आहे. तो आता ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देतोय. हे ऐकताच जगन्नाथला सारंगला भेटण्याची हॉस्पिटलमध्ये लगेच उत्सुकता होते. पण बबलू त्याला थांबवतो. तो म्हणतो, तुम्ही आता इथे येऊ नका. तिलोत्तमा मॅडमने सावली वहिनीला सुद्धा भेटून दिलं नाही. तुम्ही आला तर त्या अवघाच मोठा तमाशा करतील. हे ऐकल्यानंतर जगन्नाथ येण्याचा निर्णय रद्द करतात. पण सारंगच्या तब्येतीबद्दल कोणताही अपडेट मिळाला तर लगेच सांगायला बबलूला सांगतो. आता इथे एक गोष्ट जाणवते, सारंगसाठी काळजी सगळ्यांनाच आहे, पण त्याच्या हॉस्पिटलच्या दरवाजावर सुद्धा नात्यांची पॉलिटिक्स सुरू आहे. कोण त्याला भेटणार? कोणाला परवानगी मिळणार नाही? त्याच्यावर हक्क कोणाचा? माणूस आतमध्ये जीवासाठी लढतोय आणि बाहेर अहंकार आपला नंबर लावत बसलेले आहेत. दुसरीकडे अमृता आणि ओवी विठुरायाची पूजा करत असतात. ओवी ठरवते की आज काही झालं तरी विठुरायाचा अभिषेक करायचाच. अमृता विठुरायाच्या मूर्तीवर पाणी घालते आणि ओवी दूध घालून अभिषेक करते. दोघी मिळून विठुरायाला स्वच्छ करतात, पुन्हा त्या जागी ठेवतात आणि मनापासून पूजा करायला सुरुवात करतात. तेवढ्यात बबलूचा फोन येतो. अमृता लगेच विचारते, सारंगच्या तब्येतीचं काही अपडेट आहे का? सगळं ठीक आहे ना? बबलू सांगतो, हो, सारंग दादा आता कोमामधून बाहेर येत आहे. त्यांची हाताची हालचाल केली तरी थोडं रिस्पॉन्स सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे. हे ऐकताच अमृता खूप आनंदी होते. ती ओवीला म्हणते, तुझ्या बाबांना थोडी शुद्ध आली आहे, ते रिस्पॉन्स देत आहेत. हे ऐकून ओवीच्या चेहऱ्यावर एक नवीन आशा निर्माण होते. अमृता सांगते की तिने सारंगसाठी एक नवस केला होता आणि तो पूर्ण करण्यासाठी तिला मंदिरात जावं लागेल. ओवी तिला म्हणते, काकू तू मंदिरात जा, मी विठुराया समोरच थांबते. अमृता तिला एकटी सोडताना काळजी वाटते. ती म्हणते, पण घरामध्ये दुसरं कोणीच नाही, मोनिका काकू आली तर उगाच प्रॉब्लेम होईल. पण ओवी अगदी विश्वासाने म्हणते, विठुराय माझ्या पाठीशी आहे. बाबा पूर्णपणे शुद्धीमध्ये येईपर्यंत विठुराय समोरून मी कुठेही जाणार नाहीये. लहान मुलांच्या विश्वासामध्ये एक वेगळीच ताकद असते. मोठी माणसं देवाकडे पुरावे मागतात, लहान मुलं सरळ त्याचा हात पकडून बसतात. अमृता सारंगचा फोन ओवीकडे देते. काही अडचण आली तर लगेच फोन करायला सांगते आणि मंदिराकडे निघून जाते. इकडे अबीर आणि जगन्नाथ सावलीचा उपवास सोडवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. अबीर तिला आनंदाने सांगतो, आई, आपल्या सुपर हिरोने रिस्पॉन्स दिला आहे. त्याने हात हलवला, तो आता लवकरच डोळे सुद्धा उघडेल. जगन्नाथ सुद्धा म्हणतो, हो बाळा, आज त्याने हात हलवला, उद्या डोळे उघडेल आणि परवा तुमच्याशी बोलायला सुद्धा लागेल. आता तरी तू थोडंसं खाऊन घे. पण सावली आपला निर्णय बदलायला तयार नसते. ती म्हणते, जोपर्यंत सारंग पूर्णपणे शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आणि सगळ्यांशी बोलत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही. अबीर तिला पुन्हा समजावतो.
पण सावली विठुरायासमोर जाऊन बसते आणि आपली प्रार्थना सुरू करते. आजच्या भागात प्रेमाची ही बाजू खूप स्पष्टपणे जाणवली. प्रेम नेहमी मी तुझ्यावर प्रेम करते असं बोलत नाही. कधी ते उपवास ठेवून, कधी उपवास करून देवासमोर बसतं, कधी तेच प्रेम हॉस्पिटलच्या बाहेर एका अपडेटची वाट पाहत राहतं, कधी तेच प्रेम विठुरायावर दूध अर्पण करतं आणि कधी तेच प्रेम स्वतःची कबूल न करताही एखाद्या माणसाच्या श्वासासाठी रात्रभर जागून राहतं. आता याच वेळी दुसऱ्या बाजूला भैरवी ओवीचा वापर करण्याचा प्लॅन करत होती. पण एकाच मुलीकडे कोणीतरी देवाची कृपा म्हणून बघताय, तर कोणीतरी हत्यार म्हणून बघताय. व्यक्ती तीच आहे, पण नजरा वेगळ्या आहेत. आणि खरं सांगायचं तर माणसाचं खरं रूप त्याने काय पाहिलं यावरून नाही, तर त्याने कशा नजरेने पाहिलं यावरून समजतं. पुढच्या भागाच्या झलकमध्ये तिलोत्तमा सारंगला जाग करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. ती त्याला वारंवार आवाज देते, पण सारंग अजूनही पूर्णपणे रिस्पॉन्स देत नाही. दुसरीकडे ओवी विठुरायासमोर गाणं म्हणत असते आणि सावली सुद्धा भजनामध्ये तल्लीन झालेली असते. आता इथेच भैरवी ओवीच्या घराजवळ पोहोचते. ती ओवीला गाताना पाहते. ओवीचा आवाज, तिचे विठुरायावरची श्रद्धा आणि सावलीच्या भजनाशी असलेले ते विचित्र नातं पाहून भैरवीच्या मनातली खात्री आणखीन पक्की होते. ओवी साधी मुलगी नाहीये, ती खरंच सारंग आणि सावलीच्या आयुष्याला जोडणारी हरवलेली कडी आहे. सावली म्हणते, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आणि तेवढ्यात भैरवी सुद्धा जय असं म्हणते. हा शेवट साधा अजिबात नव्हता. बाहेरून भैरवी भक्तीमध्ये सामील झाल्यासारखी दिसते, पण तिच्या मनात भक्ती नसते. तिच्या मनात पुढचा डाव सुरू झालेला असतो. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भैरवी ओवीचा वापर नेमकं कसा करणार. ती ओवीला सारंग आणि सावलीच्या विरोधात उभं करेल, ओवीच्या जन्माचं सत्य स्वतःच्या फायद्यासाठी वाकवेल, की आधी मोनिकाला अडकवून त्यानंतर संपूर्ण घरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करेल. आणि दुसरा मोठा प्रश्न म्हणजे खंड्याने मरताना मोनिका मॅडम असं म्हणत नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करा. त्याचं ते पूर्ण वाक्य आता पुढचे अनेक संकटांची सुरुवात करणार आहे. मला मात्र आजच्या भागातून एक गोष्ट फार स्पष्ट वाटली. सत्य कितीही वर्ष लपवलं तरी ते मरत नाही. ते कुठेतरी शांतपणे श्वास घेत राहतं. कधी एखाद्या जुन्या फोनमध्ये, कधी मरणाऱ्या माणसाच्या शेवटच्या शब्दांमध्ये, तर कधी एका लहान मुलीच्या आवाजामध्ये ते सत्य दिसतं. आणि जेव्हा ते सत्य बाहेर येतं तेव्हा ते फक्त एखादं गुपित उघड करत नाही, ते प्रत्येक नात्याची खरी परीक्षा घेतं. तुम्हाला काय वाटतं, भैरवी ओवीला मोहरा बनवण्यात यशस्वी होईल का? ती ओवीचा नकळत भैरवीचा पूर्ण खेळ उलटा करेल आणि सारंग पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर सर्वात आधी कोणाचं नाव घेईल, सावलीचं की ओवीचं की तिलोत्तमाचं? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण ही कथा आता फक्त सारंग शुद्धीवर येणार की नाही एवढ्यापुरती राहिलेली नाहीये. आता खरा प्रश्न आहे, सारंग तर शुद्धीवर येईल, पण इतकी वर्ष झोपलेलं सत्य शुद्धीवर कधी येणार? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सिरियल प्रेमी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सविस्तर, मनोरंजक आणि मनात राहणाऱ्या एपिसोड अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत एकच लक्षात ठेवा, मालिकेमध्ये गुपित किती मोठं असलं तरी बॅकग्राऊंड म्युझिक सुरू झालं की ते फार दिवस लपून राहत नाही. थँक्यू.